नमस्कार शेतकरी बांधवांनो, आज आपल्यासोबत हेल्थी फार्मरचे इंस्टाग्रामचे संचालक मान्य श्री कळंजी हाडोडे साहेब आहेत. साहेब नमस्कार. नमस्कार सर. सर मला आपल्याकडनं काही गोष्टी जाणून घ्यायला आवडेल. तुम्ही विदर्भासारख्या एका पॉकेटमध्ये काम करतायत, ज्याच्यामध्ये जे कमर्शियल पीक आहेत, सोयाबीन आहे, कपास आहे, याच्यावर काम केलं जातं. आणि मुख्यतः काही भागांपासून असं म्हटलं जातं की आपल्या भागांमध्ये आत्महत्येचं प्रमाण पण खूप जास्त आहे. तर तुमच्यामध्ये काय वाटतं की विदर्भाची जर परिस्थिती आपल्याला बदलायची असेल तर कुठल्या कुठल्या गोष्टीवर आपल्याला काम करणं अपेक्षित आहे, जेणेकरून ही जी पिकं आहेत, जे कमर्शियल पीक आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला शाश्वत उत्पन्न घेता येईल आणि शेतीला एक प्रॉफिटेबल शेती आपल्याला बनवता येईल? बिलकुल सर, अतिशय चांगला प्रश्न विचारलेला आहे. विदर्भामध्ये जर आपण साधारणतः बघितलं तर आधी पावसाची मोठ्या प्रमाणात त्यामध्ये दुष्काळाची परिस्थिती बऱ्याच वेळा भागात जाणवते. त्याचबरोबर मुख्यतः आपण बघितलं तर आपल्याला विहिरीला पाणी नाही, बोरवेलला पाणी नाही, असा दुष्काळी भाग विदर्भाकडे म्हणून पाहिला जाते. परंतु आता त्यामध्ये काय झालं आहे की बरेचसे शेतकरी बंधू जे आहे ते शेततळे वगैरे तयार करून स्वतः आपण पाण्याची कशा पद्धतीनं व्यवस्थापन करू शकतो आपल्या शेतीला आणि नवीन काय फळबागा लावू शकतो याकडे वळत आहेत. परंतु त्यामध्ये काय होतं आहे की काही शेतकरी अजूनही मागे आहेत त्यामध्ये. आणि आपण जर कापूस आणि सोयाबीन या मुख्यतः जे पिकं आहे आपल्या विदर्भामध्ये याचा जर विचार केला तर यामध्ये रासायनिक खतांचा मोठ्या प्रमाणात भडीमार होतो. त्यामुळे काय होतं की जमीन नापीक होतच चालली आहे. सोबतच रासायनिक खताच्या किमती वाढलेल्या आहे. त्यामुळे आपल्या उत्पादन खर्च जास्त होत आहे आणि उत्पादन त्यामधून तेवढं आपल्याला येत नाही आहे. हा सगळ्यात मोठी समस्या विदर्भामध्ये आहे. तर माझं असं मत आहे की आपण शेतीचा खर्च कशा पद्धतीनं कमी करता यायला पाहिजे. कारण आज कापूस आणि सोयाबीन बघितलं तर खूप मोठा याला बाजारभाव असणारं पीक राहिलेलं नाही आहे. मागच्या वर्षी कापसाला तुम्ही बघितला तर 9,000-10,000 रुपये क्विंटल भाव होता. यावर्षी कापूस 7,000च्या वर गेलेला नाही आहे. मागच्या वर्षी सोयाबीन आम्ही स्वतः 7,000 रुपये 7,500 रुपये प्रति क्विंटलने विकलं. यावर्षी परिस्थिती बघितली तर 4,000 रुपये क्विंटलने सोयाबीन बऱ्याच शेतकरी बंधूंचं म्हणजे सगळ्यांचं गेलेलं आहे. 4,500ही देखील भाव 20% शेतकऱ्यांना मिळाला असेल. तर यामध्ये काय होते की आपला खर्च जर वाढला, आपल्याला बियाणं तेवढं लागत आहे, आपण फवारणी तेवढी करत आहे, खते जे आहे ते आपल्याला तेवढी द्यावं लागत आहे, परंतु आपल्याला पाहिजे तेवढा बाजारभाव मिळत नाही आहे. त्यामुळे आपल्या शेतकरी बंधूंचा जो खर्च वाढत आहे परंतु उत्पादन तेवढं येत नाही आहे आणि उत्पादन आलं तर त्यामध्ये भाव आपल्याला सरकारकडून मिळत नाही आहे. आता तो प्रश्न वेगळा आहे की भाव मिळत नाही आहे, परंतु आपल्या हातात काय आहे की उत्पादन घेणे आणि आपला खर्च कसा कमी करणे यावरती आपल्याला लक्ष देणे गरजेचे आहे. त्यासाठी शेतकरी बंधूंना माझं एक मत राहील की त्यामध्ये आपण शाश्वत शेतीकडे कशा पद्धतीनं वळता येईल, जेणेकरून आपण शाश्वत शेती करून आपली माती देखील जिवंत राहील, त्याचबरोबर आपली माती जिवंत राहील आणि आपला उत्पादनाचा जो खर्च आहे तो कमी होईल आणि तेवढ्याच कमी खर्चामध्ये आपण जे काही उत्पादन घेतोय ते आपल्याला घेता येईल. जेणेकरून भाव मार्केटचा आपल्या हातात नाही आहे, परंतु आपला खर्च किती करायचा हे आपल्या हातात नक्की आहे. सर बरोबर आहे. सर तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं ते एकदम अतिशय योग्य माहिती आहे. पण बरेचदा कसं होतं सर की आज आपण या प्रोग्रामला पण आलो, रूट्स ऑफ चेंज आपण झायडेक्सच्या वतीने जो प्रोग्राम आयोजित केला होता आणि त्याच्यामध्ये डिजिटल माध्यमांचा पण आपण विचार केला. परंतु जसं आपण चर्चा केली की शेतकऱ्यांना शाश्वत शेतीकडे जायचं आहे, कुठल्या गोष्टीवर काम केलं गेलं पाहिजे हे शेतकऱ्यांना आज बेसिक गोष्टी माहिती नाही आहेत. कारण जर आपण म्हटलं की रासायनिक खतं आपल्याला जर कमी करायची आहेत, कीटकनाशकांचा वापर कमी करायचा आहे, अशा परिस्थितीमध्ये ते नेमकं कमी कुठे करायची, एखादं कीटकनाशक कमी करता त्या कीटकांची ओळख त्यांना असली पाहिजे, कुठलं कीटकनाशक त्याच्यावर चालतं, कुठलं मारायला पाहिजे, कुठलं नाही मारायला पाहिजे, याच्याबद्दल त्यांचा अजूनपर्यंत संभ्रम आहे. तर माहितीच्या दृष्टिकोनातून आणि टेक्निकल नॉलेजच्या दृष्टिकोनातून काय सवयी शेतकऱ्यांनी इथून पुढे बदलायला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? आता जर आपण बघितलं सर तर तुम्ही जो प्रश्न विचारला की ज्यामध्ये कीटकनाशक कधी वापरायला पाहिजे किंवा काय, आता आम्ही डिजिटल इन्फ्लुएन्सर आहे, जे इन्फ्लुएन्सर आहे ते काय सांगतात की पहिली फवारणी 21 दिवसांनी घेतल्या गेली पाहिजे किंवा दुसरी फवारणी 40-45 दिवसांनी घ्या, पहिला खताचा डोस तुम्ही 25 दिवसांनी घ्या. यामध्ये काय आहे, शेतकऱ्यांना पर्स्पेक्टिव्ह घेतला आहे डोक्यामध्ये की 21 दिवस झाले की आता मला पहिली फवारणी घ्यायला पाहिजे. परंतु यामध्ये तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट आहे की 21 दिवस झाले परंतु तुमच्या झाडावर कीड आहे का किंवा नाही आहे, मग त्यानुसार तुम्ही फवारणी घेताय का, की फक्त आज आपल्या कपाशीच्या पिकाला 21 दिवस झाले म्हणून मी पहिली फवारणी घेतली पाहिजे असं नाही होत. मग यासाठी आपल्याला काय ओळखायला पाहिजे, मग कीड आली का ते कसं ओळखणार, तर त्यामध्ये तुम्ही छोटे छोटे कमी खर्चामध्ये जसं की येलो स्टिकी ट्रॅप
आपण लावू शकतो, जेणेकरून त्यावरती जर आपल्याला सकिंगचा अटॅक दिसत आहे तर आपण ओळखू शकतो की पांढऱ्या म्हशीचा अटॅक जास्त आला की मावा जास्त आला, तर यानुसार आपल्याला कोणती फवारणी घ्यायला पाहिजे, थ्रिप्सच घ्यायला पाहिजे की आपल्याला पांढऱ्या म्हशीची घ्यायला पाहिजे किंवा सगळ्याच फवारणी आपण घेऊ शकतो. तर यामध्ये त्याचा खर्च खूप नाही येत, 100 रुपये खर्च येतो, परंतु सुरुवातीच्या 60 दिवसापर्यंत अतिशय चांगल्या पद्धतीचं ते काम करतं. 100 रुपये एकरी खर्च आहे, जेणेकरून आपल्याला फवारणीची आवश्यकता पडणार नाही किंवा आपण फवारणी घ्यायला पाहिजे की नाही घ्यायला पाहिजे हे देखील त्यातून आपल्याला समजते. तर अशा पद्धतीने देखील आपण खर्च कमी करून उत्पादन आपलं वाढवू शकतो. नक्कीच सर, तुम्ही दिलेलं मार्गदर्शन आमच्या शेतकरी बांधवांसाठी नेहमी प्रेरणादायी आहे. तुम्ही वेळ दिला आणि तुमचं मनोगत व्यक्त केला त्याबद्दल तुमचा धन्यवाद. खूप खूप धन्यवाद सर. झायडेकने मला या ठिकाणी आमंत्रित केलं, याबद्दल देखील मी झायडेक परिवाराचे, आमच्या हेल्पिंग फार्मर परिवारातर्फे अतिशय मनपूर्वक आभार व्यक्त करतो. धन्यवाद.